ड्रॉ करणार टॉपचे ड्रॉ करणार नाही कधी ड्रॉ भेटेल जर फायनल केलं चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या बिरदोले संघ खंडूनी नाव खराब केला नाही तिथे ॲटिट्यूड दाखवायची गरज आमचं मग आमचं नेक्स्ट येतो नितीन वगैरे नितीन तो त्याचा भाऊ जय हा आकाश प्रॉब्लेम तिसऱ्या सामन्याला सुरुवात होतीये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय स्वतःच्या घरेलू मैदानावरती बिरदोले संघानं प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते दामोते संघाला पहिल्या दिवसामध्ये दामोते संघ या स्पर्धेमध्ये पुढे सरकला कालच्या दिवसामध्ये अग्रिसेना भडवल पुढे सरकला आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅच मध्ये दाखल झालाय कोदिवले संघ आणि आता तिसरा सामना आपल्या समोर आहे प्रथम सत्रातील जयवंत आणि रंगनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइकला आपण पाहताय जयवंत ऑन स्ट्राइक वरती रंगनाथला आपण पाहताय दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आम्हाला फार आवश्यक आहेत त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा
मॅचला करूया सुरुवात. ग्रीन सिग्नलचा इशारा पंचांचा बॉलिंग मार्क वरती तुषार ओव्हर नंबर 1 घेऊन तयार. 4 ओव्हरची मॅच. तुषारचा पहिला बॉल सेन्सिबली पुश करायचा होता. हवेमध्ये अप्रतिम कॅच पकडले. विवेकनं पकडले अप्रतिम कॅच. इथून फलंदाज होतोय बाद. पहिल्याच बॉल मध्ये जयबंद डक आउटच्या स्वरूपामध्ये मैदान सोडत असताना इनफिल्डच्या वरून बॉल खेळायचा होता. अरे तू काय कॅच पकडले क्षेत्ररक्षकानं. रनिंग कॅच पकडणं सोपं नाहीये. व्यवस्थित बॉल गॅदर केला. पहिलाच धक्का. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये सर्वप्रथम बॅटिंग करताना जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं असतील 31चा लोवेस्ट स्कोर मॅच आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिले 42 करायच्या होत्या आणि त्या देखील सहजरित्या केल्या. आणि त्या तिसऱ्या मॅच मध्ये 39चं लक्ष्य खऱ्या अर्थानं थांबवण्यात आलं 3 षटकांमध्ये. आता या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये नवीन फलंदाज मयूर दुसरा बॉल फेस करण्यासाठी तयार होते तुषारचा. पहिल्याच बॉल मध्ये सफलता. गोलंदाजाला एक चांगली सुरुवात मिळाली या मॅच मध्ये. उलटाच बॉल. इथे मिस्टेक. गोलंदाजाकडून चुकी झाली होती परंतु फलंदाजाला व्यवस्थित त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 2 बॉल मध्ये धावसंख्येचा अकाउंट ओपनच झालेला नाहीये आणि त्याच कारणास्तव 0 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का सोसावा लागलाय धामोते टीमला. बॉल नंबर 3 पुन्हा इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. टायमिंग कमी आहे बॉल वरती. चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. इथे रन मिळते. एक धाबेचा अखेर श्री गणेश होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी सध्याची परिस्थिती धावफलकावरती आपण पाहताय. बॅटिंग करत असताना धामोते संघ टॉस गमावल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग बात्यामध्ये आली आणि ती बॅटिंग साकारत असताना 3 बॉल मध्ये 1 धाव धावफलकावरती. बॉल नंबर 4 हवेमध्ये. प्रयत्न कमी पडले. जबरदस्त प्रयत्न. एक कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाते. 3 धावा आहेत धावफलकावरती. चार धावा धावफलकावरती. बॉल नंबर 3 मध्ये 2 आले आणि बॉल नंबर 4 मध्ये देखील 2 आल्या. 4 धावा धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर. बॉल नंबर 5 अतिशय वेगवान. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं डॉट बॉल. डॉट बॉलला धावसंख्या थांबते 4 या अंकावरती. बॉल संपलेत 5. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. चांगली बॉलिंग अद्याप तरी करत असताना तुषार हा बिरदोले संघाकडून. तुषारचा बॉल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. फलंदाजाला खऱ्या अर्थाने चकित करणारा बॉल. पंच सांगत असताना ओव्हर कंप्लीटेड. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 4. तुषारचं पहिलं षटक आपण पाहिलं. एका षटकामध्ये त्यानं 4च धावा फक्त खर्च केला. 1 विकेट त्यानं मिळवला. जबरदस्त बॉलिंग. ओव्हर नंबर 2 मध्ये यतीन बॉलिंग मार्क वरती. बॉल नंबर 2 बॅक फुटला जाऊन फ्लिक केलाय बॉल लॉंग लेगच्या रिजन मध्ये. इथे धाव मिळते फक्त 1 ने धावसंख्या पुन्हा पुढे जाते एकेरीनं. धावसंख्या 5 च्या अंकावरती. यतीनचा पहिलाच बॉल फ्लिक केला होता फलंदाजानं परंतु इथे रन मिळते फक्त आणि फक्त 7 बॉलचा टोटल खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यतीनच्या माध्यमातून. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला बिरदोले टीमनं. हा देखील फटका फसला क्षेत्ररक्षक जज करतायत.
वॅकंड एरियामध्ये बॉल पडतोय तोपर्यंत धाव मिळाली या बॉलवरती फक्त आणि फक्त एकेरीनं धावसंख्या पुन्हा एकेरीनं पुढे जाते 6 धावा आहे धावफलकावरती थेंबे थेंबे तले साचे याच पद्धतीनं एकही चौकार अजूनपर्यंत आलेला नाही एकही षटकार आलेला नाहीये धावफलकावरती तोच प्रयत्न आहे सातत्यानं फलंदाज मयूरचा आणि इथे वाईट बॉल येतोय पंचाचा निर्णय दिशा खराब होती या बॉलवरती प्रयत्न चालू आहेत खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज मयूर आणि रंगनाथचे आणि इथून मात्र वाईट बॉल पंचांचा इशारा 7 धावा आहेत धावफलकावर बॉल नंबर 3 पुन्हा एकदा जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल डीप फाईन लेगला बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला दर्जेदार चौकार या मॅच मधील 11 धावा आहेत धावफलकावरती बॉल संपले त्या षटकातील 3 पहिल्या षटकामध्ये तुषारनं फार चांगली गोलंदाजी केली फक्त इकॉनॉमिकल स्पेल 4 धावा देत त्यानं एक गडी बाद केला टप्प्याचा बॉल बॅट्समनला खऱ्या अर्थानं फॉलो केलं डान्सिंग डाऊन द विकेट होते फलंदाज आणि लाईन मध्ये लगेच परिवर्तन केलं गोलंदाज यतीन याच्या माध्यमातून डॉट बॉलला धावसंख्या थांबेल 11 या अंकावरती टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित पकडले सुरेख कॅच इथून अप्रतिम कॅच पकडत फलंदाज होतोय बाद झालं विनला गेलं होतं असंच म्हणूयात कारण क्षेत्ररक्षक सजवला होता तिथे छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा बॅटर इथून आउट होतोय खऱ्या अर्थानं रंगनाथ भरपूर सारे डॉट बॉल तो खेळला आणि तिथून मोठ्या फटक्याच्या शोधात तो बाद होतोय धावसंख्या 11 वरती स्थिर आहे 2 गड्याच्या मोबदल्यात आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय केटीसी लाईव्ह इव्हेंट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहतो ही स्पर्धा जगभरामध्ये आपण प्रसारित करतोय केटीसी लाईव्ह इव्हेंट द्वारे जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून हार्दिक स्वागत अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी या षटकातील नितीन गेलाय नवीन फलंदाज लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील एचची पंच सांगत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉलची होती सांगता इथून 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 11 पहिल्या षटकात आल्या 4 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये यतीननं धावा खर्च केल्या त्या फक्त 7 2 षटकांमध्ये धावा 11 स्क्रीनवरती पाहता यतीनला नुकतंच त्यानं षटक संपवलं नितीन आणि आता मयूरवरती जबाबदारी आहे 2 षटकांमध्ये 11 त्या 2 षटकांमध्ये किती धावा येतील विचार विनिमय करावा लागेल नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बिरदोले आणि त्यांच्या अगेन्स्ट मानिवली या 2 संघादरम्यानची मॅच आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत त्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या विवेक आलाय बॉलिंग नंबर 3 मध्ये विवेकचा पहिलाच बॉल कट करायचा होता फलंदाजाला सातत्याने या फटक्याची खऱ्या अर्थाने रचना आखली आहे फलंदाजांनी परंतु ते सक्सेस होत नाहीयेत इथून निर्धाव चेंडू येतोय ओव्हर नंबर 3 विवेकला आपण पाहताय धावसंख्या 11 वरती स्थिर आहे फार चांगली गोलंदाजी टॉस जिंकून दामोदर संघाचे आपण पाहताय परंतु फुल टॉस बॉल आणि इथे दामोदर संघासाठी येत असताना महत्वपूर्ण षटकार या 6च्या मदतीने धावसंख्या 17 गोलंदाजी फार चांगली होत होती बिरदोले संघाचे दामोदर संघाच्या अगेन्स्ट परंतु विवेकचा बॉल फुल टॉस लेग ब्रेक स्वरूपाचा बॉल फेकण्याचा प्रयत्न होता इथे आता बॉल करायचा व्यवस्थित रिलीज होऊ शकलेला नाही त्याच कारणास्तव फुल टॉस बॉल वरती चांगल्या रीतीने फायदा घेत असताना फलंदाज मयूरच्या बॅट मधून षटकार पुन्हा एकदा यार्कर लेंथ कमबॅकिंग बॉल खऱ्या अर्थाने कमबॅक केलं विवेकने या बॉल वरती धाव मिळालेल्या बॉल वरती 1च्या मदतीने धाव संख्या 18 तिसरं षटक तुम्ही पाहताय 3 बॉलचा खेळ संपला अजूनही 3 बॉल मध्ये या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल मी तर म्हणेल दामोदर टीमचा
40-45 धावा या जमवाव्या लागतील. सातत्यानं उल्लेख करत आलोय लो स्कोरिंग मॅच या स्पर्धेमध्ये धावा डिपेंड करणं थोडंसं कठीण आहे आणि त्याच मदतीनं सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. फुल टॉस बॉल व्यवस्थित टायमिंग नाहीये अलॉंग द कार्पेट वेगानं डीप फाईन लेग मध्ये हलकीसा फंबल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. धावा मिळत आहेत 2. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2च्या मदतीने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल संपले धावसंख्या आहे 20. दामोते संघ प्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना विवेकनं 4 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात. विवेकचा बॉल नितीनसाठी उडवलाय बॉल लॉंग ऑन मध्ये अप्रतिम फिल्डिंग. जणू काही बॉल वाटला होता की सीमापार जाईल परंतु काय फिल्डिंग साकारले क्षेत्ररक्षकानं. लॉंग ऑन मध्ये किमान 4 धावा वाचवल्यात. इथून धावा मिळत आहेत 2. 22 पर्यंत धावफलक पोहोचलंय परंतु कौतुक करेल फिल्डरचं अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना सर्व गुण समर्पित होत असताना 100% योगदान दिलं या खेळाडूनं. 22 वरती 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकातील अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती. अद्याप तरी चांगली गोलंदाजी 5 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. क्रिकेट मध्ये हलवार पद्धतीने बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल पंच सांगत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. विवेकचं देखील षटक संपले. 3 ओव्हर मध्ये धावा आहेत 23. गडी बाद झाले 2. भावेश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. स्लॉक्स आणि अंतिम डेथ ओव्हर ऑफ दिस इनिंग. नितीन ऑन स्ट्राइक. कट करण्याचा प्रयत्न होता नितीनला. हा बॉल खऱ्या अर्थाने समजत नाहीये. निर्धाव चुंडे होते. पहिलाच बॉल भावेशनं निर्धाव फेकला. आता अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येक येणारा निर्धाव बॉल अंतिम स्लॉगच्या षटकामध्ये हा फार महत्वपूर्ण ठरत असतो. हा देखील धीम्या गतीचा बॉल शरीराचा वेध घेतोय. धीम्या गतीनं बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं बॉलमध्ये. धावसंख्या 23 वरती स्थिर आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही 4. या सत्रातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती. आणखी एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहता आजच्या दिवसामध्ये. इथून 4 बॉल मध्ये मोठे फटके केलेले का नितीन. बॉल नंबर 3 फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे अगदी साधा सोपा झेल. इथे मात्र गमावला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चुकी. त्याच मदतीने धावा मिळाल्या त्या बॉलवरती. 2 कॅच ड्रॉप. धाव संख्या 25 अंकावरती. स्वतःच्याच मैदानावरती करत असताना निराशाजनक खेळ. कलेक्शन देखील चुकीचं ठरलं क्षेत्ररक्षकाचं. धाव संख्या आहे ती 25 अंकावरती. बॉल संपले 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखी एक कडवा प्रहार केलाय. मागील बॉल मध्ये कॅच ड्रॉप झाले आणि त्याचं उत्तर देत असताना बॅट मधील दम दाखवत असताना नितीनच्या बॅट मधून येत असताना जखमेवरती मीठ सोडणारा षटकार. 31 धावा या 2 बॉल मध्ये. अजून धावा जमवण्याचा मानस असेल नितीनचा. त्याला मिळालेला जीवनदानाचा फायदा या अगोदर कॅच ड्रॉप त्यानंतर षटकार हे पाहायला मिळतं तुम्हाला. त्यावेळी तुम्ही चुकी करताना त्यावेळी तुम्हाला माफी नसते.
याचा उत्तर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडली जाईल. कॅच मिड विकेट मध्ये पकडला झेल संपेल नितीनचा खेळ. इथून नितीन देखील बाद जाईल. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 31वा धावफलकावरती. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण धावा पाहिल्या. जवळजवळ 68 पर्यंत धावसंख्या जात होती. 60 धीम्या गतीचा बॉल लाईन पिक केले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल ठरतील. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. महत्वपूर्ण षटकार. आता 24 बॉल मध्ये 38 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी बिरदोले टीमला आपल्या घरेलू मैदानावरती. चला नेक्स्ट मॅच बिरदोले संघाचा कर्णधार आणि मानिवली संघाचा कर्णधार या आपण टॉस करण्यासाठी लगेच. चोवीस बॉल मध्ये 38 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. प्रथम 17 मध्ये टीम दामोते संघाने टॉस गमावल्यानंतर 37 जमवल्यात 38 त्यांना वाचवायचे उत्तरदाच्या खेळामध्ये. दोन सलामीवीर विवेक आणि रमेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. चला मानिवली संघाचा कर्णधार आणि बिरदोले संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टन बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. आपण थोड्याच वेळात टॉस करूया त्या दोन संघादरम्यान. आमचे मित्र पवन गवली यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. चोवीस बॉल मध्ये 38 धावसंख्येची गरज. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. 37 पर्यंत थांबवलं दामोते टीमला. आता 38 करायचे आहेत बिरदोले टीमला स्वतःच्याच मैदानावरती. रमेश आणि विवेक ही सलामीची जोडी बॉलिंग मार्क वरती. नितीन बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. नितीन
पहिला बॉल सेकंड इनिंग मधील वेगवान बॉल नितीनचा, परंतु दिशाहीन बॉल आहे. पंच सांगत असताना दोन जमिनी समांतर हात. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाब्याचा श्रीगणेश होत असताना इथून पहिली धाव धावफलकावरती. बॉल नंबर 2 डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचे अंतर आणि तिथून धावा ऍड होत्या धावफलकावरती. टोटल 2-2च्या मदतीने धावसंख्या, एका बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या येते 3 धावफलकावरती. 3 धावा बिनबाद 3. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर तो रिलीज करत असताना या बॉलवरती धावा 2. फटका चांगला होता, एक्स्ट्रा कव्हरला पाठवला होता बॉल. लॉंग ऑफ पासून चांगला अंतर गाठलं क्षेत्ररक्षकानं. स्विचिंगचा फटक्याचा प्रयत्न होता रमेशचा आणि इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांकडे लावली अपील. पंच सांगत असताना शरीराला वेधून हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि त्या स्पर्शाचा आवाज कदाचित क्षेत्ररक्षकांना गेला असावा. पंच सांगत असताना अगदी डोळ्यात तेल घालून योग्य तो निर्णय अद्याप तरी आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे पंच. 2 बॉलचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू आला, हे फार वैशिष्ट्याचं गोष्ट आहे, कारण इथून येणारा निर्धाव बॉल फार महत्वाचा आहे धामोते संघासाठी. 2 बॉल मध्ये धावसंख्या 3. बॉल नंबर 3 जबरदस्त फटका सेन्सिबली कट केलाय बॉल. इथे मात्र सुखरूपरित्या पोहोचलाय फलंदाज. धावसंख्या 1 न पुढे जाते. 4 धावा आहेत. बॉल संपले 3. 38चे लक्ष्य आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा जास्त येतील ना तितक्या फार महत्वपूर्ण ठरतील मी तर म्हणेल बिरदोले संघासाठी. 3 बॉल मध्ये 4 धावा आहेत. थोडं फास्ट केला प्लीज. तीन बॉल मध्ये धावा आहेत 4. विवेक ऑन स्ट्राइक, लेफ्टी बॅट्समन. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये नितीनला आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती. 3 बॉल मध्ये धावा आहेत ते 4. पहिलाच बॉल वाईड आला ऑफिशियल. एक्स्ट्रा कव्हरला तोच बॉल पहिला आपण समजूयात आणि तिथून दुसऱ्या बॉल मध्ये धाव निर्धावाला बॉल आणि तिसऱ्या बॉल मध्ये आली आहे सिंगल. टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 4. नितीन मी तुम्हाला षटकाचा सारांश आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिलाच बॉल वाईट. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. त्यानंतर निर्धाव चेंडू आला बॉल नंबर 3 मध्ये आणि तोच बॉल नंबर 3 रिलीज करत असताना एक सिंगल आली आहे. टोटल 4 बॉल तुम्ही फेकले, त्यामध्ये एक वाईड आहे आणि त्याच मदतीने धावफलकावरती आहेत 4 बॉल संपले 3. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष आहे साथी स्कोरर्स. त्यामुळे आपला 12वा प्रतिनिधी आपण ज्यावेळेस पाठवताना त्याला थोडंसं चाणक्य ठेवा हीच मी आशा आकांक्षा व्यक्त करतो. 3 बॉल 4 मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता इथे फलंदाजाचा. अलॉंग द कार्पेट वेगानं येतोय, धडक घालतोय खऱ्या अर्थानं बॉल खाली. क्षेत्ररक्षक इथे रन मिळते 1 च्या मदतीने धावसंख्या पुढे वधारते. 1 न धावसंख्या 5. या धावसंख्येवरती 38 करायच्यात, माफ करा 38 करायच्यात आणि तिथून 4 बॉल मध्ये 5 पर्यंत पोहोचलाय बिरदोले संघ या मॅच मध्ये.
रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 6. एक गडी बाद नुकतंच गमावलाय खऱ्या अर्थाने बिरदोले संघाने रनआउटच्या स्वरूपामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर बॉलिंग मार्क वरती. इथे देखील फटका व्यवस्थित बॅट वरती नाहीये. बॉल आणि बॅटचा खऱ्या अर्थानं चांगला समतोल जुळत नाहीये मॅच मध्ये बिरदोले संघाची बॅटिंग करत असताना. सिंगल डबलला जास्त त्यांनी प्राधान्य दिलंय मॅच मध्ये. इथून रन ऍड होते धावफलकावरती. 7 धावा आहे धावफलकावरती. लक्ष 38 आहे. अजून 31 करायचे. तिथून बॉल शिल्लक 17. प्रत्येक बॉल मध्ये काही ना काहीतरी दडलंय. कारण येणारा मोठा फटका, येणारा निर्धाव बॉल हा दोनही संघांसाठी फार महत्वाचा आहे. आणि त्याला अनुषंगून खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग दोनही संघांना करायची आहे मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल बॅटला स्पर्श झालाय बॉल आणि नितीन बिर्ला यांची कोणतीही चुकी नाहीये. इथून पकडल्या कॅच. पहिला धक्का रमेशच्या स्वरूपामध्ये लागत असताना, दुसरा धक्का रमेशच्या स्वरूपात लागत असताना टीम बिरदोले संघाला. थोडीशी दमछाक आपण होताना पाहताय. 38 पर्यंत पोहोचण्यासाठी बिरदोले संघाची सध्याची स्थिती स्वतःच्याच मैदानावरती सातत्यानं या मैदानावरती सराव करत आलेत. परंतु त्या 38 करत असताना थोडंसं ते देखील संकटात आहेत. 31 करायच्यात. इथून अजूनही बॉल शिल्लक टोटल 16. प्रत्येक बॉल मध्ये आता दुहेरी धावसंख्येचं इक्वेशन देखील आपण पाहताय. तुषार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आलाय मैदानाच्या मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी. इथून एखादी छोटीशी पार्टनरशिप हवी जिथून मॅच मध्ये पुन्हा वापसी करेल बिरदोले संघ. लोअर फुटटॉस बॉल इथे देखील बॅट वरती व्यवस्थित येऊ शकलेला नाहीये. प्रत्येक फलंदाज चाचपडतोय मोठा फटका खेळण्यासाठी आणि बॉलिंग देखील त्याच ताकदीची होती धामोदे संघाची. 1 रन इथून ऍड होते. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. 3 बॉल संपलेत. मयूरचे देखील 2 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्याने मिळवलाय. धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल करत असताना व्हेरिएशन दाखवलंय मयूरनं बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त बॉल, निर्धाव चेंडू. 4 बॉल मध्ये आता धावा धाव फलकावरती त्या 8 आणि टोटल 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये अवघ्या मयूरनं बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मयूर देखील चांगली गोलंदाजी करतोय. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. ओव्हर पिच खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेस होत असताना इथे देखील आणखी 1 धाव. एखेरीनं थेंबे थेंबे तलेसाचे याच पद्धतीनं पुढे जात असताना धाव संख्या 9. आता इथून करायच्या 29 बॉल शिल्लक 13. 38 फार मी तर म्हणेल जास्त काही धावा नव्हत्या. कारण या स्पर्धेमध्ये लोवेस्ट स्कोर वाचलाय तो म्हणजे 41 आणि इथून 38 लोवेस्ट स्कोर आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. आणि तो करत असताना दमछाक होताना पाहायला मिळते.
बिरदोले संघाची पुन्हा एकदा तुषारची बॅट वेगाने फिरली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. समरेन डिलिव्हरी डॉट बॉल. अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये धावा जमवल्यात 9. आता येणारे 12 बॉल. 29 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी बिरदोले संघाला. वॉड शॉट. अप्रतिम फटका. जागा निर्माण करून यतीनच्या बॅट मधून संघर्ष दाखवणारा षटकार येत असताना महत्वाच्या क्षणी आलाय हा षटकार. हरीश बॉलिंग मार्क वरती. यतीनचा काय फटका होता दर्जेदार. लॉंग लेग सीमा पर 15 धावा धाव फलकावरती. 23 अजूनही हवा आहेत. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 23. इथून धाव संख्येला खऱ्या अर्थानं उभारणी द्यायला सुरुवात होईल का? मागील बॉल मध्ये आलेला षटकार. पुन्हा टप्प्याचा बॉल. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक येतोय डीप फाईन लेग मध्ये. उचलतायत तोपर्यंत धावा मिळतायत त्या 2 न धाव संख्या पुढे जाते. 17 धावा धाव फलकावरती. धावा येत नव्हत्या मागील 2 बॉल मध्ये 8 धावा आल्या. तिथून आता लढाईला पुन्हा सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं थांबला होता 38 पर्यंत पोहोचण्यासाठी बिरदोले संघ. परंतु जो षटकार आला त्या षटकारानं आत्मविश्वास वाढवला या मॅच मध्ये यतीन या फलंदाजानं. 17 वरती 2 गडी बाद. लक्ष आहे टोटल 38 या धाव संख्येचं. काय होईल या मॅच मध्ये प्रयत्न चालू आहे दोन्ही साइडनं. आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा पुलचा धमाका. मिडल ऑफ द बॅट हवाई सफर होत असताना आउट ऑफ द पार्क पाठवला. पूल सक्सेसफुल ठरलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो षटकार. अप्रतिम बॅटिंग. धाव संख्या 23 वरती जाऊन पोहोचले. आता 15 ची इथून खऱ्या अर्थानं गरज आहे. या षटकामध्ये सामना खऱ्या अर्थानं युटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन यतीन. 6 बॉल 16 या धावसंख्येवरती तो खेळतोय. तुषार 2 बॉल 1 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा निघालाय हरीश. आखूड टप्प्याचा बॉल हरीशचा. पुन्हा एकदा धमाका. वन मोर टाइम. सिक्सर नंबर 3 यतीनच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सामना खुला केलाय या षटकामध्ये. आता 9 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 8. सातत्यानं हाफ ट्रॅकर लेंथ आणि मोजून मापून फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये यतीनच्या माध्यमातून. 7 बॉल मध्ये 22 पर्यंत तो पोहोचलाय. संघाची धाव संख्या 29.9 रन्स ऑन स्कोर कार्ड. इलाका हमारा धमाका भी हमारा. याच पद्धतीनं लीडिंग फ्रॉम द फ्रंट यतीनच्या बॅट मधून धावा येत असताना या मॅच मध्ये 7 बॉल 22 एक रन झुंजार रित्या केली साकारत असताना बिरदोले संघासाठी संकटामध्ये आलेली इनिंग खऱ्या अर्थानं तारणहार म्हणून ठरते ती यतीनसाठी आणि बिरदोले संघासाठी. 8-9 चं इक्वेशन. 29 धावा धाव फलकावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. हरीश थांबलाय. प्रेशर टोटल 20 धावा त्यानं 4 बॉल मध्ये खर्च केले. 2 षटकांमध्ये 29 ची आवश्यकता असताना हे संघासाठी फार चुकीचं लक्षण आहे. परंतु आता 2 बॉल मध्ये कमबॅक करावा लागेल खऱ्या अर्थानं हरीशला. आणि इथून आता 8 बॉल 9 चं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा फटका लाजवाब. सिक्सर नंबर 4
लॉंग ऑफच्या डोक्यावरून धाडले बॉलला. या मॅच मध्ये हवा सोडणारा अफलातून कायाभूत षटकार. अप्रतिम जागा निर्माण केली. ऑफ साइडला शफल झाला फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लॉट मधला बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट लॉंग ऑफच्या डोक्यावरून दर्शवता या शॉट मध्ये सीमा पार आलेला षटकार. धाव संख्या 35. आता 3 ची गरज आहे. हे सर क्रिकेट आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहायचं असं क्रिकेटच्या पटलावरती. धडपडण्याची ठेवायची असते जिद्द आणि क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला करायचं असं सिद्ध. जबरदस्त बॅटिंग. आणखी एक येईल का? तडाखा उठवला फलंदाजानं. सिक्सर नंबर 5. व्हॉट अ बॅटिंग. यतीनच्या बॅट मधून रोमहर्षक षटकारांची आतिषबाजीनं विजयाचा षटकार नोंदवलाय आणि प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट विजयाचा शिल्पकार. एका षटकात 5 षटकार ठोकलेत आणि या पठ्ठ्यानं जबरदस्त सामना जिंकून दिला. एक षटक अवघड राहिलं बाकी शेष आणि सामना जिंकवलाय बिरदोले टीमला. खऱ्या अर्थानं यतीन. कॉंग्रॅच्युलेशन टीम बिरदोले. यतीन या आपण प्लेअर ऑफ द मॅच.